झटपट पटापट बनणारा असा पटकन होणारा आहे वॉटरमेलनचा मिल्कशेक। तर आता आपण बनवायला सुरुवात करूयात। गरमी खूप वाढलेली आहे, मार्च महिना आला आहे आणि आत्ताच एवढं गरम होत आहे, तर पुढच्या काय महिन्यात काय होणार आहे, तर त्यासाठी आपण बनवत आहोत थंडगार असं कलिंगडाचा मिल्कशेक। अगदी 3 गोष्टींपासून आपण बनवणार आहोत, जास्ती काही लागणार नाही आहे। तर चला आपण ते बघूयात काय काय 3 गोष्टी आहेत। पहिलं तर लागणार आहे आपल्याला कलिंगड, नंतर सब्जा आणि इथे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे। जर तुम्ही दूध घेतलात तरीही चालू शकते, इथे मी कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे। तर प्रथम आपल्याला घ्यायला लागणार आहे मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये आपण कलिंगडाचे काप केलेले आहेत। बिया काढा, नाही काढला तरी चालेल, एखाद दुसरी राहिली तरी चालू शकते आणि ते असे एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण इथे मी साखर घेतलेली नाही आहे। तर आपण घेणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम। मग ते ऑलरेडी शुगर आहेच त्याच्यामध्ये, म्हणून मी ते काढलेलं आहे आणि फ्रूटमध्ये पण खूप सारी शुगर असते, त्यामुळे शक्यतो वापरू नका, चांगलं होतं याच्याने पण। तर इथे मी 2 स्पून असे घेतलेले आहेत। तर तुम्ही मिक्सरचं भांडं मोठं घेतलं तर खूपच चांगलं होईल, मी इथे छोटं घेतलेलं आहे आणि इथे आपण असं हे करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे। सब्जा आपण नंतर टाकायचं आहे। एक चांगला फ्लेवर आणि चांगलं असं वाटण्यासाठी आपण इथे पहिल्यांदा सुरुवातीला कलिंगडाचे काही पीसेस टाकलेले आहेत आणि हे पूर्ण मी असं पातळ करून घेतलेलं नाही आहे, थोडंसं थिकच ठेवलेलं आहे। त्याच्यावर नंतर मी सब्जा टाकलेला आहे। पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम टाका आणि हे कलिंगडाचे पीस परत घेतलेले आहेत। बस झालं आपलं हे तयार। पटकन होणारं आहे, झटपट पटापट करता की नाही तुम्ही पण करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला। इथे तुम्ही दूध पण ॲड करू शकता, साखर पण ॲड करू शकता, तुमच्यावर आहे, जसं करायचं असेल तसं करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।